जरांगे पाटील, ज्याप्रमाणे काल भुजबळांनी टीका केली तुमच्यावरती, अर्थात तुम्ही अनेक वेळा त्यांचं नावही घ्यायचं नाही प्रयत्न असं म्हणत असतात, मात्र ही वारंवार टीका होत असते. तुमच्यावरती स्मरणशक्तीमध्ये गडबड आहे असा देखील त्यांनी आरोप केला तुमच्यावरती. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे स्मरणशक्ती कोणाची द्यावी. त्यालाच काही सुचत नाही आपण काय बोला. ते झालं गरबाडे म्हणे, त्याला काही कळतच नाही. मराठी ओबीसी आरक्षणात गेले हे सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं, आणि त्याला ते नको होतं आणि तेच झालं. मराठी आरक्षणात गेले आणि मराठी आरक्षणात गेल्यामुळं सामान्य ओबीसी बांधव, सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव यांना असं वाटायला लागले त्याला त्यांच्या नोंदी जर सापडल्यात ना मग त्यांना दिलं पाहिजे. हा, नोंदी नसत्या तर ठीक होतं, मग आपल्या आरक्षणात त्यांना आपण येऊ दिलं नसतं. परंतु त्यांच्या जर नोंदी सापडल्यात ते आपल्या आधीपासून आरक्षणात आहेत, त्यांना विरोध का करायचा असं गावखेड्यात चर्चा आहे. त्यामुळं स्मरणशक्ती त्याची ढळली. तुमच्या 12 इंचीची छाती आहे, काही गडबड होईल त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायचा सल्ला देखील त्यांनी दिला. अरे तूही किती, आम्ही काय छात्या मोजीत बसलोत का? तुला कोणी सांगितलं छात्या मोजायची? तुला काय, तू का टेलरचा धंदा टाकला का आता? तू मापं घेऊन पळायला लागला का आता? आणि तो केवढी छाती कशाला गेलता मग मध्ये कांदे खायला? तुला शान आहेत. इथं आम्ही 12 इंची असू नाही तो 2 इंची असू, पाचरा काढ्या नाही सगळ्या, फुट्या फेट्या सगळ्या. बाकीचं काय अल्बम आणखीन तर शान होय ना. स्मरणशक्ती तोही ठेप्याला आण. तू योगा फेवगा करी जा रामदेव बाबांकडं इकडं तिकडं जाऊन जरा हान उड्या थोड्या, जरा आले झाला ठेप्याला तू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.